पुस्तक हंडी ती रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या इंदिरा अत्रे वाचन कक्षामध्ये दरवर्षीप्रमाणे श्रीकृष्ण जयंती गोपाळकाला या निमित्ताने पुस्तकांची हंडी करण्यात आली. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांची ही हंडी मुलांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील 11 व कर्नाटकातील 1 अशा 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचे औचित्य साधत बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथांच्या पुस्तकांची हंडी हा उपक्रम संपन्न झाला. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक, अनुवादक, शब्दकोडी रचनाकार विजय तरवडे तसेच ज्येष्ठ पत्रकार, संदर्भ तज्ज्ञ सुभाष नाईक हे उपस्थित होते. या प्रसंगी पुस्तकांच्या हंडीमध्ये असलेली पुस्तके विद्यार्थ्यांना श्री विजय तरवडे तसेच सुभाष नाईक यांच्या हस्ते भेट स्वरूपात देण्यात आली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विजयजी तरवडे म्हणाले, मोबाईलमधील आभासी जगामुळे वैयक्तिक संपर्क कमी होत चालला आहे. पुस्तक वाचन वास्तवाचे भान तसेच कल्पनाशक्ती वृद्धिंगत करते. त्यामुळे पुस्तकांशी मैत्री करा. मुलांशी बोलताना सुभाष नाईकजी म्हणाले, एकाग्रता आणि आत्मविश्वास या गोष्टी आपल्याला पुस्तकांमुळे मिळतात. उज्ज्वल भविष्यासाठी चांगले विचार, आचार व वाचन करण्याचा संकल्प करा. उपक्रमात सहभागी मुलांना हंडीतील पुस्तके भेट देण्यात आली. ती अष्टविनायक संस्कार वर्गाच्या संचालिका निरुपमा दिवेकर यांनी भेट स्वरूपात दिली. साहित्यिक, शब्दकोडी रचनाकार विजय तरवडे यांनी शब्दकोडी कशी बनवली जातात याचे प्रात्यक्षिक मुलांना दिले. यामध्ये आपल्याला 5 सोपे प्रश्न सोडवायचे. ते सोडवले की एक 6वा अवघड प्रश्न तुम्हाला सुटेल आणि तुम्हाला एक नवीन शब्द शिकायला मिळेल. तर पहिलं जे आहे 1, 2, 3, 4 एक 4 अक्षरी नाव आहे. ते काय आहे? श्रीकृष्णाचा मोठा भाऊ. कोण सांगेल? सांग. लिहू? नक्की ना? आता दुसरं कोण सांगेल? रामाचा भाऊ. कोण मुलांपैकी कोण सांगताय? हा, नक्की ना? आता तिसरं शंकर आणि पार्वतीच्या मुलाचं नाव सांगा. एका मुलाचं नाव कोण सांगते? कोणी सांगा. काय लिहू? नक्की? आता चौथं आकाशात कोण उडतं? नक्की? बरोबर ना? चुकलं तर पंचायत येईल ना? आता 5वं बाण. बाणाला काय आणखी शब्द आहे? तीर. आता तुम्हाला हा 6वा शब्द आपोआप आला पाहिजे. दुधाला काय म्हणतात? क्षीर. हा शब्द आणखीन तुम्ही इकडं वाचलाय? विष्णूची झोपाची जागा कुठे असते? क्षीरसागर. ते तो दुधाच्या समुद्रात विष्णू झोपलेले असतात. तर हा तुम्हाला एक शब्द आपोआप माहीत झाला. पुस्तक हंडीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आपल्याला भेट मिळालेले पुस्तक आनंदाने घरी घेऊन जाताना ते संपूर्ण वाचण्याचा तसेच त्यातील गोष्टी इतरांनाही सांगण्याचा मुलांनी निश्चय केला.